नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मागील 10 वर्षात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तसेच ग्रामसेवक आणि कृषी सेवक परीक्षेमध्ये विचारलेले अति महत्त्वाचे आणि सोबतच नवीन पॅटर्ननुसार अति संभाव्य महत्त्वाचे कृषी तांत्रिक IMP 1000 पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे थोडक्यात आपण कमीत कमी वेळात आपण जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन या सिरीजमध्ये करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण दररोज या प्रश्नांचा व्हिडिओ टाकत आहोत आणि दररोज आपण यामध्ये असे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला आपली इथून मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी भेटून जाईल। तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आपली इथून मागचे व्हिडिओ पण बघून घ्या। आणि आजचा व्हिडिओ जो आहे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघायचा आहे आणि दररोज बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बघा, आपण संपूर्ण जे काही लेक्चर आहे ते अगदी मोफतमध्ये आणत असतो। तर तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम मी प्रश्न या ठिकाणी वाचणार आहे, त्यानंतर मध्ये मी 2-3 सेकंदाचा तुम्हाला वेळ देईल। त्यामधल्या वेळेमध्ये तुम्ही प्रश्न नीट पुन्हा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि उत्तर काय असेल याचं एक ठिकाणी तुम्ही एका कागदावर लिहित चालायचं आहे। आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमचे किती उत्तरं बरोबर आले आणि तुमची किती उत्तरं चुकले या ठिकाणी मला कमेंटमध्ये देखील सर्वांनी सांगायचं आहे। याने काय होईल की तुमचा अभ्यास जे आहे किंवा तुमची जी रिव्हिजन आहे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होईल। तर बघा, प्रश्न पहिला आपला काय आहे, हवेचे प्रदूषण हे वातावरणातील थेट अथवा अप्रत्यक्ष डॅश डॅश बदलाचा विशिष्ट परिणाम आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1972 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? बघा, प्रश्न तुम्ही नीट वाचून घेत चला। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्लोरोफ्लोरोकार्बन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, भारत व चीन या 2 देशांमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॅक-मोहन रेषा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, हजारो सरोवरांचा प्रदेश कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फिनलँड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पीर पांजाल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासासाठी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विषाणू या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच व्हायरॉलॉजी ही विषाणूंच्या अभ्यासाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न 8 पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सूर्यप्रकाश काय आवश्यक असते? तर सूर्यप्रकाश आवश्यक असते। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 9 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर बघा,
ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1958 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. डॅश डॅश अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतात. तर ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन सी बोरॉन आणि चुना. काय? बोरॉन आणि चुना आपलं योग्य उत्तर आहे. बघा आता एक प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी चालेल, पण या ठिकाणी सर्वांनी ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न काय आहे बघा. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? आणि या ठिकाणी याचं उत्तर काय करायचं आहे मला सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 11. रेड रॉट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर रोग संक्रमण करणाऱ्या मृदेमध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऊस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. रत्ना सिंधू या कोणत्या फळपिकाच्या जाती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आंबा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. द्राक्षांपासून बेदाणे तयार करताना 10 किलो द्राक्षात धुरी देण्याकरिता किती गंधक वापरावे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 20 ग्रॅम आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोंदिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅश हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान होय? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिम कार्बेट नॅशनल पार्क आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बंगळुरू आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा पण त्या अगोदर या ठिकाणी जर कोणी आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. बघा जास्त वेळ नाही लागत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलेला आहे, पण काही मोजकेच विद्यार्थी आहे की जे आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही. तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. काय? ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक डॅश डॅशमध्ये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 40 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. शेत जमिनीतील एकूण सूक्ष्मजीवांपैकी 9% प्रमाण डॅश डॅश या सूक्ष्मजीवांचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा. ऑप्शन डी ॲक्टिनोमायसिट्स आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. महाराष्ट्रात पहिली भूविकास बँक डॅश डॅश येथे 1929 साली स्थापन झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 23 बघा, दख्खनच्या पठारावर आढळणारी सुपीक, अपुरा, निचरा आणि चोपण व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए खोल काळी जमीन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो तेव्हा सर्वात जास्त सक्रिय रक्तपेशी कोणत्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पांढऱ्या रक्तपेशी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाणी बचत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 30% पाणी बचत होते. पुढचा प्रश्न क्रमांक 26, बटाटा वाढीच्या काळात अतिरिक्त खताची व पाण्याची मात्रा दिसल्यास बटाट्यात डॅश डॅश ही विकृती दिसून येते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हॉलो हार्ट आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे आपल्या इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल, ज्यामध्ये आपण करंट अफेअरचे म्हणजेच चालू घडामोडीचे आणि जी के आणि मराठी व्याकरणाचे IMP प्रश्न टाकलेले आहेत, असे सर्व प्रश्न टाकून आपण ग्रामसेवक भरतीसाठी बऱ्याच प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ बनवून ठेवले आहेत. जर तुम्हाला आपल्या इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी भेटून जाईल. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर प्रश्न क्रमांक 27 बघा, वरलक्ष्मी, लक्ष्मी खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कापूस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, कोणती चेतासंस्था ही हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवांतील सर्व चेतांनी बनलेली असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वायत्त चेतासंस्था आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, लागवडीत डॅश डॅश लागवडीत अझोला आणि नीलहरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भात आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, काळ्या मातीत पुढीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नायट्रोजन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनामध्ये मुख्यालय गुजरातमध्ये डॅश डॅश ठिकाणी आहे? अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये डॅश डॅश ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आनंद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, भारतातील कोणते राज्य भारताचे ऑर्किड राज्य म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, वालुकामय माती आणि उथळ जमीन जेथे जमिनीचे सपाटीकरण शक्य नसते तेथे सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे? आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर बघा जास्त वेळ नाही लागत, 1-2 सेकंद लागतील फक्त. पण बघा खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करत चला. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जर केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा. तर बघा प्रश्न क्रमांक 35चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुषार सिंचन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिरालाल चौधरी आपलं बरोबर उत्तर आहे. आणि नील क्रांती काय, नील क्रांती कशाशी संबंधित आहे?
नील क्रांती कशाशी संबंधित आहे? सर्वांनी प्रश्नाचा नंबर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नील क्रांती कशाशी संबंधित आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे यावरून मला कळेल की किती अभ्यासू विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघा. महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी. काय उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. प्रश्न क्रमांक 38 बघा. पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मज्जासंस्था आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 पिकावर तुरळक प्रमाणावर येणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्पोरॅडिक डिसीज आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा. महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात केव्हा आला किंवा कायदा डॅश डॅश अस्तित्वात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1976 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा. श्रद्धा सबुरी स्वाती शांती या कुठल्या पिकाच्या जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बाजरी या पिकाच्या जाती आहेत. प्रश्न क्रमांक 42 बघा. बियाच्या कोणत्या भागात अन्न साठविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अल्ट्राव्हायोलेट किरण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा. लेखामेंढा हे वनहक्क कायद्यान्वये सामुदायिक वनहक्क मिळवणारे देशातील पहिले गाव डॅश डॅश तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी धानोरा आपलं बरोबर उत्तर आहे. तर धानोरा तालुक्यात आहे. तर धानोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? धानोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्याला कोणाला माहीत असेल या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सभोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पर्यावरण असे त्याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 46 बघा. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रामसभा मंजूर करते. प्रश्न क्रमांक 47 बघा. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अस्थिमज्जा आपलं योग्य उत्तर आहे. बघा आता शेवटचे 2-3च प्रश्न बाकी आहे, त्यामुळे मी तुम्हाला छोटीशी विनंती करतोय, जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बघा आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळातील जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आणेल किंवा ह्याचा पुढचा भाग आणेल तर त्याची नोटिफिकेशन किंवा त्याची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येईल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. प्रश्न क्रमांक 48 बघा. गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नोरेन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा. ऊसाच्या पानांवर हिरवट पिवळसर रेषा दिसतात याचे कारण डॅश डॅशची कमतरता हे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोह आपलं योग्य उत्तर आहे.